प्रेक्षकांनो, अशीच रिव्ह्यू बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे विमल, प्रतिमा, अस्मिता या सगळ्याच जणी सोबत बसलेल्या असतात नाश्ता करायला. तर प्रतिमा म्हणते, अगं कल्पना, तू काय म्हणत होती, कशाचं सेलिब्रेशन करायचं आहे? कल्पना म्हणते, अगं सायली आणि अर्जुनची वेडिंग ॲनिव्हर्सरी नाही आली का? प्रतिमा म्हणते, हो ग, मला तर आठवणच नव्हती. अस्मिता म्हणते, मी तर सगळ्यात आधीच तयारीला लागलेली होते. कल्पना म्हणत असते, हो ना, त्यांचं फेब्रुवारी महिन्यात 14-15 तारखेलाच दोन्ही लग्न केले अर्जुनने. इकडे अस्मिता म्हणत असते, हो ना, एका वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि 3 वर्षाचं लग्न. इकडे लगेच सायली आणि अर्जुन येतात. सायली आणि अर्जुन म्हणतात, काय चाललं होतं? इकडे अस्मिता म्हणते, काही नाही रे. अर्जुन म्हणतो, आम्ही काही शाळेत नाही आता, आम्हाला न कळणे इतकं. लगेच सायली म्हणते, आमच्या लग्नाचं वेडिंग ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग सुरू होतं ना? अस्मिता म्हणते, अरे यार, सिक्रेट सरप्राईज काही राहिलंच नाही आता. यांना तर सगळंच माहीत झालं. विमल म्हणते, कल्पना ताई, खूपच पाहुणे येणार असतील तर आपल्याला मेन्यू वगैरे पण ठरवावा लागेल की काय बनवायचं काय नको. इकडे अस्मिता म्हणते, मी तर चला आपण आता इतर विषय काय बोलत बसलोय, आपण काय थीम ठेवायची आणि कसं डेकोरेशन करायचं हे सगळं ठरवूया. अर्जुन म्हणतो, त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे ना, मग रेड कलरची थीम ठेवूया आपण आणि खूप छान डेकोरेशन पण करूया. इकडे सायली म्हणते, जास्त काही करू नका. इकडे कल्पना म्हणते, अगं ते आम्हाला ठरवू दे, आम्हालाही तुमचं कोड कौतुक करायला आवडतं, त्यामुळे जे काय होईल ते दणक्यात होईल आणि छानच होईल. इकडे सायली म्हणते, बरं जाऊ द्या तुमच्या पद्धतीने. प्रतिमा म्हणत असते, हो ना, मुलांचं पहिल्या लग्नात पण नुकसानच झालं. नंतर यांनी सुनीता आणि प्रियाचा सीन घेतलेला आहे. ती सुनीता काकडे प्रियाला फोन करते आणि प्रिया कॉल उचलते आणि ती म्हणते, हॅलो, मी सुनीता काकडे बोलते, ओळखलत का? इकडे प्रिया थोडासा विचार करते. ती म्हणते, ते हॉस्पिटल, खोटी डेड बॉडी, आता ओळखलत का? तन्वी म्हणते, हो कळलं कळलं. इकडे अश्विन तिच्याकडे बघतच असतो आणि ती फोन थोडा बाजूला घेते आणि अश्विनला म्हणते, अश्विन, तुझं थोडं महत्त्वाचं काम सुरू आहे ना आणि मला फोनवर बोलायचं आहे माझ्या मैत्रिणीसोबत, तर तुला डिस्टर्ब होईल, तर मी बाहेर जाते. आणि तो तिला इग्नोर करतो आणि ती बाहेर जाते. बाहेर गेल्यावरती थोडी जोरात ओरडते, म्हणते, अगं तुझी कशी काय हिंमत झाली ग मला कॉल करायची? आणि मी सांगितलं होतं ना मला परत कॉल करू नको कधीच म्हणून. ती म्हणते, अहो तुम्हाला कॉल करत नव्हते, पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्याकडे सायली सुभेदार आणि अर्जुन सुभेदार आले होते, ते वकील आहेत म्हणे आणि तुमच्याबद्दल, महिपतबद्दल त्यांना सगळं माहिती आहे. हिला वाटतं माझं नाव घेतलं की काय. ती म्हणत असते, पण मी तुमचं नाव वगैरे काही घेतलेलं नाही, मी फक्त नागराजबद्दलच त्यांना सगळं सांगितलं की नागराज आले होते आणि त्यांनी खोटी डेड बॉडी सांगितली आणि त्या बाईचं वर्णन सांगितलं की अशी अशी होती म्हणून. आणि ती म्हणती, नशीब माझं तू माझं नाव घेतलं नाही. ती म्हणती, तुमचं नशीब नाही, माझी हुशारी. आता या हुशारीसाठी आणि तोंड बंद ठेवण्यासाठी त्यापेक्षा दिलेली रक्कम आता दुप्पट द्यावी लागेल. ती म्हणते, तुला काय मी पैसेवाली वाटले का ग? इकडे किती प्रॉब्लेम्स सुरू आहेत माझ्यासोबत आणि तुझं काय दुप्पट पैसे लागतील? ती म्हणते, नाही तर मग मी तुमचं नाव सगळ्यांना सांगून देईल. प्रिया म्हणते, अगं बाई असं करू नको ग, मी बघते काय करायचं ते, पण तू प्लीज तुझं तोंड बंद ठेव आणि माझं नाव कुठेही घेऊ नको. ती म्हणते, हो आता कसं बोलल्या, आता मी तुमचं नाव नाही घेणार, पण पैशाची व्यवस्था लवकरात लवकर करा. इकडे तन्वी आता खूपच विचारात पडलेली असते, कारण पहिला त्यांचा कॅशियर हा महिपत होता. आता काय करायचं प्रीतीला प्रश्नच पडलेला असतो. नंतर सायली आणि अर्जुनचा सीन दाखवला आहे. हे केस संदर्भात डिस्कस करत असतात. सायली म्हणते, अहो आपण सुनीता काकडेला तर आणूच शकतो कोर्टामध्ये, पण बाबूला पण हा आपल्याकडे ठोस पुरावा आहे ना.
अर्जुन म्हणतो, नाही ग सायली, आपण बाबूला असं डायरेक्ट नाही आणू शकत, कारण बाबूला फक्त महिपत विषयी माहिती आहे. त्याने नागराजला कुठं बघितलंय आणि तो म्हणाला होता की त्याच्यासोबत कोणतरी माणूस होता की जो त्या अपघातामागचा मास्टर माइंड आहे, पण त्याने नाव नव्हतं सांगितलं आणि त्या माणसाला बघितलं असंही सांगितलं नव्हतं. त्यामुळे आपल्याला हे खूपच वेगळ्या पद्धतीने हाताळावं लागेल नागराजला अडकवण्यासाठी, कारण आपल्याला माहीत आहे हे सगळं नागराजने घडवून आणलंय, पण तो जो भालेराव वकील आहे ना, तो कशी पण केस पलटवू शकतो. इकडे प्रिया अश्विनकडे जाते आणि म्हणते, अश्विन, त्याला लगेच कॉल येतो कुणाचा तरी आणि म्हणते, याची तिजोरी तर कधी पण बंदच असते, बघते उघडतो की काय माझ्यामुळे. आणि ती म्हणते, अश्विन अश्विन, त्याला फोन आलेला असतो. तो म्हणतो, हो हो चालेल, मी तुम्हाला नंतर कॉल करतो. हिचं सुरूच असतं मध्ये मध्ये, अश्विन अश्विन अश्विन. तो म्हणतो, काय ग मध्ये मध्ये डिस्टर्ब करते, तुला माहिती नाही का हॉस्पिटलमधला कॉल होता ना. ती म्हणते, हो रे अश्विन, मला माहिती आहे, पण माझं खूपच महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे. अश्विन म्हणतो, काय, बोल. ती म्हणते, अरे मला थोडी पैशाची गरज होती. तो म्हणतो, अगं मला कॉफी करून द्यायची तर माझ्या तोंडावरून समोरून निघून गेली आणि आता माझ्याकडे पैसे मागायला आली. जेव्हा माझं काम असतं तेव्हा तुला वेळ नसतो आणि मी तुला पैसे द्यायचे. ती म्हणते, अरे अश्विन प्लीज ना, तुला कॉफी लागते का, मी आत्ता करून आणते आणि तुला जशी लागते ना तशी आणते, अगदी स्ट्रॉंग कॉफी करून, भरपूर कॉफी पावडर घालून, पण प्लीज मला मदत कर ना. अरे त्या मैत्रिणीचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, तिला पैशाची गरज आहे आणि जेव्हा तू कॉफी मागितली होती ना तेव्हा पण मी तिच्यासोबतच बोलत होते, म्हणून मी निघून गेले होते. प्लीज ना अश्विन, जरा समजून घे ना तू. अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे. नंतर ती मस्का लावतच असते आणि त्याला कसं तरी पैसे द्यायसाठी तयार करते. नंतर इकडे त्यांनी सायली आणि अर्जुनचा सीन घेतलेला आहे. इकडे सायली असंच अर्जुन महत्वाचं बोलत असताना सायली म्हणते, अहो माझं ना ते इडलीचं पीठ वगैरे भिजत घालायचं राहिलंय आणि मिक्सरला पण लावायचं राहिलंय. मगाशी मी सगळं करतच होते तर तेवढ्यातच आई आल्या आणि ते सगळं राहूनच गेलं. मी आत्ता आल्या. इकडे अर्जुन एवढा चिडतो, कारण अर्जुन म्हणत असतो, हे सगळं मी किती महत्वाचं बोलतोय आणि हिला काय, हिचं इडलीचं पीठ वगैरे, हिला तर काही कळतच नाही. आणि इकडे प्रिया परत खूप चिडते आणि बाहेर निघून जाते आणि म्हणते, हा अश्विन पण ना प्रत्येक वेळी माझंच हे करतो, याला जर पहिल्यासारखं माझ्या ताब्यामध्ये ठेवायचं असेल ना तर संसार संसार खेळावंच लागेल, खोटं नाटक. नंतर इकडे सायली परत येते. अर्जुन खूपच चिडलेला असतो, डायरेक्ट झोपायला लागतो रग वगैरे अंगावर घेऊन. इकडे सायली म्हणत असते, अहो काय झालं. तो म्हणतो, काय झालं म्हणजे, इकडे मी केस संदर्भात किती महत्वाचे पॉइंट बोलत होतो आणि तुला काय घरकामाचं पडलंय. ती म्हणते, का नाही, घरातली कामं महत्वाची नसतात. अर्जुन म्हणतो, अरे महत्वाची असतात, पण हे असे मध्ये निघून गेल्याच्या नंतर केस संदर्भातले महत्वाचे पॉइंट राहून जातात आणि नंतर ते लक्षातही येत नाही. सायली म्हणते, अहो आपलं जेव्हा पोट भरतं तेव्हाच आपण व्यवस्थित काम करू शकतो ना, मग त्यासाठी आपल्याला घरकामाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे ना. तो म्हणतो, जा ना मग, दे ना घरकामाकडेच लक्ष दे तू, मला काही बोलू नको आता, मला सध्या तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. सायली म्हणते, आता आपण असं करूया, तुम्ही उद्या घरकाम करा आणि मी तुमचं ऑफिस सांभाळते, म्हणजे तुम्हाला कळेल की दोन्ही कामं किती महत्वाची असतात. तर इकडे ती त्याला समजावून सांगतच असते. तर अर्जुन म्हणतो, ओके ठीक आहे, बघू आपण तुला जमतं का ऑफिसचं, आणि मी पण घरकाम करतो उद्या. मग ते एकमेकांच्या हातात हात देतात आणि म्हणतात, हो असंच करायचं आपण उद्या, एक दिवस आपण एकमेकांना चेंज करायचं, तू माझ्या जागी राहा, मी तुझ्या जागी राहतो, ठरलं तर मग. सायली म्हणते, हो ठरलं तर मग. नंतर दुसऱ्या दिवशी तो उठतो आणि त्याला कळतं, अरे आज तर आपल्याला घरकामाची ड्युटी आहे,
तर तो खूप छान पद्धतीने रेडी होतो आणि खाली जातो. खाली गेल्याच्या नंतर सगळीजण तिथं कॉफी पिण्यासाठी बसलेली असतात. तर अर्जुनला कॉफी बनवायची असते. विमल तिथे येते आणि विमल त्याला सांगते, अहो दादा, कॉफी अशी नाही करायची, गॅस लावा, कॉफी पावडर टाका, त्यामध्ये साखर टाका. पण अर्जुन सगळं विसरतोय. तो कॉफी पावडर टाकतो आणि मिक्स करतो दुधात फक्त. इकडे कल्पना तिचा मोबाईल बघत बघत आलेली असते, त्यामुळे तिला काहीच कळत नाहीये की तिथं अर्जुन आलेला आहे म्हणून. आणि अर्जुन डायरेक्ट तिला कॉफी आणून देतो. ती विमलला सांगते, विमल कॉफी घेऊन ये ग. अर्जुन म्हणतो, तू गप बस हा, मी नेतो कॉफी. विमल म्हणते, अहो दादा, पण त्यामध्ये तुम्ही साखर नाही टाकली. पण अर्जुनला ते लक्षातच येत नाही आणि तो गडबडीत कॉफी नेऊन देतो. कल्पना म्हणते, अगं विमल, यामध्ये तर सगळी कॉफी पावडरच लागते, साखर तर बिलकुलच टाकली नाही तू. आणि ती मागे बघते तर काय, इकडे अर्जुन असतो. ती म्हणते, अरे आज तू कसा काय, तू कॉफी बनवलीस? अर्जुन म्हणतो, हो मम्मा, आज ना सायलीने आणि मी प्रॉमिस केलेलं आहे की मी सायलीचं काम करेल आणि सायली माझं काम करेल. ती म्हणते, अरे बाप रे. इकडे कल्पना एक नंबर सासू आहे प्रेक्षकांना. अशी सासू भेटायला खरंच भाग्य लागतं. एखाद्याचे 10 जन्म होऊन जाईल तरी अशी सासू भेटणार नाही. खूपच समजून घेते ती या दोघांना आणि हेल्प पण करते पूर्ण कामामध्ये. सगळीकडेच तिचं लक्ष असतं. नंतर अर्जुन परत गॅसकडे जातो. गॅस सुरूच असतो. विमल म्हणते, अहो दादा, तो गॅस बंद करा ना. तो काय म्हणतो, आहे ना इथे गॅस, बंद काय करायचा? अरे विमल म्हणते, अहो दादा, घरकाम करत असताना या सगळीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तो आल्याच्या नंतर तो डायनिंग टेबल पण मस्त सजवून ठेवतो, तिथं फुलं वगैरे. आणि कल्पना आल्याच्या नंतर तो कल्पनाला म्हणतो, हे घे मम्मा तुझ्यासाठी व्हाईट रोज. सगळं डायनिंग टेबल, टी टेबल सगळं व्यवस्थित सजवून ठेवतो. एवढं छान प्रसन्न वाटतं. आणि त्याला इडली करायची असते, तर इडलीचं पीठ तो असं हलवून बघतो आणि म्हणतो, आता ही इडली कशी करावी लागेल, हे पीठ तर खूपच पातळ दिसतं. बरं, मी असं करतो, कुकर घेतो आणि कुकरच्या 2-3 शिट्ट्या काढतो, म्हणजे इडली तयार होईल. आणि ते पीठ भिजवताना त्याच्या अंगावर सांडते. तो म्हणतो, काय हे. आणि परत जातो, कल्पनाला म्हणतो, मम्मा हे घे व्हाईट रोज तुझ्यासाठी, हॅपी रोज डे. इकडे कल्पना म्हणते, तुला पण हा. आणि सायली कुठे? लगेच इकडे त्यांनी परत नागराज आणि महिपतचा सीन घेतला आहे. इकडे महिपत नागराजला बोलत असतो, तेव्हा 2 कॉन्स्टेबल येतात आणि म्हणतात, शांत बसा. नागराज मागे बघतो आणि म्हणतो, ए महिपत, तुला तुझ्या मेलेल्या मुलीची आठवण येत असेल ना? महिपत म्हणतो, ए नाग्या, तू कशाला माझ्या नादाला लागतो रे? उठसूट, तुला माझी मुलगीच का दिसते? नाग्या म्हणतो, अरे पण तिची आठवण काढली की तुझ्या पोटात दुखत असेल ना? महिपत म्हणतो, ए नाग्या, मला फक्त तू बाहेर जाऊ दे रे. तुझी कशी तुतारी वाजवायची ना, ते मी बघतोच आता. तू खूप छळलंय मला आणि अजूनही छळतोयस. नाग्या म्हणत असतो, ए तुझ्या मुलीकडे लक्ष दे आधी. तिच्या आत्म्याला कशी शांती मिळेल तर, नाही तर तिला मी सगळ्या जगासमोर आणेल. इकडे तो महिपतला खूपच चिडवत असतो आणि सतत हेच डायलॉग यांचे दाखवलेले आहेत प्रत्येक सीनमध्ये. तुझी मुलगी अशी, महिपत त्याला नाग्या नाग्या म्हणून चिडवत असतो. नंतर अर्जुन रोज दिल्याच्या नंतर परत विमल म्हणते, अहो दादा, तुम्ही खूपच छान काम करताय हा. असं वाटत पण नाही तुम्ही कधी केलं नाही म्हणून. तुम्हाला वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावता येईल का? मी वॉशिंग मशीन लावून देते. इकडे अर्जुन म्हणतो, नाही हा, सगळं मीच करायचंय, मलाच करायचंय आणि मला जमतं सगळं. इडली कशी बनवायची ना, ते पण मला माहिती आहे. इकडे विमल म्हणत असते, अहो पण दादा, तो म्हणतो, ते नाही आणि काहीच नाही, आज सगळं मीच करणार.
आणि खूप आनंदात करत असतो सगळं, त्याला अगदी खुश होऊन सगळं काही. आणि इकडे विमल म्हणते, दादा तुमचा कॉन्फिडन्स वगैरे खूपच छान आ. आणि विमलला पण खूपच हसायला येतं. आणि ती म्हणते, तुमचं बोलणं तर मला खूपच आवडतंय. इकडे कल्पना कॉफी घेऊन म्हणते की अगं विमल, तुला काय सांगितलंय मी. विमल गप्पच असते, कारण अर्जुन तिला गप्प बसायला सांगतो. अर्जुन म्हणतो, मम्माला काही कळू देऊ नको हा, की मी इथे आहे म्हणून. आणि तो कॉफी घेऊन जातो. कल्पनाला काही ती कॉफी आवडत नाही, पण कल्पना तरी पण म्हणतच नाही त्याला की अर्जुन कॉफी वगैरे अशी झाली का काय. इकडे विमल म्हणत असते, अहो हळू. अर्जुन म्हणत असतो, अगं जातो ना मी, काही नाही, तू घाबरू नकोस बरं. विमल म्हणत असते, अहो दादा, पण तो गॅस तुम्ही सुरूच ठेवलाय, तो गॅस 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 इथेच आहे ना. तो काही लक्षच देत नाही व्यवस्थित. हा सीन त्यांनी खूपच रंगवलाय बऱ्याच वेळ. नंतर सायली एकदम डॅशिंग अर्जुनचे कोट वगैरे घालून खाली येते आणि सोप्यावर बसते. सोप्यावर बसल्याच्या नंतर सायली म्हणत असते, माझा डब्बा तयार आहे का. अर्जुन म्हणत असतो, हो हो तयार आहे तुझा डब्बा. इकडे यांना काही कळतच नसतं की हे असं का करतायत. कल्पना अगदी आश्चर्यचकित होऊन म्हणते, अगं आज असं का. ती म्हणते, आई आम्ही ना आज दोघांनी असं ठरवलंय की यांनी माझं काम करायचं आणि मी यांचं काम करायचं. इकडे रविराज आणि प्रतिमा पण येतात. ते म्हणतात, काय चाललंय तुमचं, तुम्ही कुठला खेळ खेळत आहात का. सायली म्हणत असते, खेळ वगैरे नाहीये, आम्ही खरंच सत्यात हे करत आहोत, कारण आम्हाला एकमेकांच्या जागी राहून कोण किती काय काय करू शकतं हे बघायचं आहे. आणि अर्जुन म्हणतो, जस्ट अ मिनिट. इकडे सायली म्हणते, इंग्लिश. तो म्हणतो, नाही नाही आणतोय मी डब्बा. आणि कल्पनाच्या हातात अर्जुनने दिलेलं रोज खूपच छान दिसत असतं. अर्जुन म्हणतो, फक्त 2 मिनिट थांब. आणि तो डब्बा रेडी करतो आणि हा अर्धवट डब्बा सायलीकडे नेऊन देतो. सायली म्हणते, हो हो खूपच छान बनवलाय वाटतं डब्बा. वाटतंय तरी दिसण्यावरून, आता आतमध्ये काय आहे हे तर बघावंच लागेल. इकडे विमल खूपच हसत असते अर्जुनला. अर्जुन परत सायलीसाठी पण कॉफी घेऊन जातो आणि सायलीला म्हणतो, कॉफी. सायली म्हणते, ओ घेणार ना. इकडे कल्पनाला खूपच हसायला येतं. कल्पना म्हणते, तुम्ही अगदी खूपच रोमॅन्टिक करत आहात सगळ्या. इकडे प्रतिमा आणि रविराज येतात. त्यांना अगदी आश्चर्याचा धक्काच बसतो. ते म्हणते, सायली आज या लुकमध्ये तू. ती म्हणते, हो रविराज काका, आज मला ना यांनी चॅलेंज केलं होतं की तू उद्या माझं वर्क कर, मी तुझं वर्क करेल, म्हणून हे सगळं. रविराज आणि प्रतिमा म्हणतात, अरे पण एवढं सगळं काय करायचं त्याच्यासाठी, तुम्ही तर अगदी खरोखरच करताय. म्हटलं असेल मग काय झालं म्हटलं तर. इकडे अर्जुन म्हणत असतो, नाही रविराज काका, करू द्या तिला. प्रताप पण खूपच हसत असतो. आणि इकडे पुढील भागामध्ये त्यांनी दाखवलं आहे की अर्जुन सगळ्या स्वयंपाक वगैरे रेडी करून अगदी डायनिंग टेबल वगैरे पुसून घेतो आणि घरातले आचारी असल्यासारखं ते रुमाल वगैरे खांद्यावर घेतो आणि सायलीला म्हणत असतो, जमतंय ना मला. सायली म्हणत असते, हो 1 नंबर. आणि इथेच त्यांनी आजचा भाग संपवलेला आहे. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला कळणार आहे की नेमकं हे कशा पद्धतीने काय करत आहात आणि या सायली ऑफिसला गेल्याच्या नंतर तिला काय काय अडचणींना फेस करावं लागतं. अर्जुनला तर घरातली कामं सगळी व्यवस्थित जमत आहेत आणि तिला विमल पण मदत करते. सायलीला पण मदत करायला तिकडे चैतन्य आहे, पण तरी पण तिला काय काय अडचणी येतील कारण ती नवीन असल्यामुळे. हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच बघायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला पण विसरू नका.